माझ्या महाराष्ट्रातील SC ST OBC मूल निवासी तसेच गरीब मराठा आणि मायनॉरिटीच्या लोकांना जे कोणी संविधानाला मानतात, संविधान हे मानवतावादी विचाराने जगण्याचे एक हा जगण्याचा प्रकार आहे। मानवता, ह्युमॅनिटी आणि इन्सानियत। त्यानंतर माझे भागीदारी मोर्चाचे प्राचार्य साहेब, भानुप्रतापजी, मलिक साहेब, रतनलाल, लक्ष्मण यादवजी, बहुजन पैगामचे RS गौतम साहेब, ॲडव्होकेट राजेंद्र पाल गौतम, सर्व माझे मोठे आणि लहान बंधू। त्यानंतर आर्मी चीफ, नेव्ही चीफ, एअरफोर्स चीफ, पॅरामिलिटरी फोर्सचे चीफ, तसेच रिटायर्ड माझे साहेब लोक, माझे लहान भाऊ, मोठे बंधू आणि भारतातील जेवढे काही हिस्ट्रीची डिग्री घेतलेले लोक, सायन्सची डिग्री, डॉक्टरची डिग्री आणि लॉचे डॉक्टरेट झालेले लोक आणि जगातील मानवतावादी लोक जे आपल्या देशाची प्रगती मानवतेच्या दृष्टी ह्युमॅनिटी ठेवून कोणाशी भेदभाव न करताना, कारण मी आपणास आज अगोदरच सांगतो की जगामध्ये प्रत्येकाचं जन्म हा स्त्रीच्या पोटातूनच झालेला आहे। असं कुठंच नाही आहे की ब्रह्मा पैदा झालेला असे, ब्रह्माच्या तोंडातून यांनी 5000 वर्षापर्यंत आमचं शोषण केलं आणि जग तथागत गौतम बुद्ध आणि विश्वरत्न बाबासाहेब यांचं नॉलेजने पुढे चाललं। आणि बघा सुनीता विल्यम भारतीय आहे ती, बघा, आणि आम्ही कुठे आहोत। तसेच आज माझे प्रेरणास्थान डॉक्टर मामा देशमुख साहेब, ज्यांची मयत आर्य यहुदी नाझी हिटलरपेक्षा 200 पटीने डिक्टेटर आतंकवादी देशद्रोही लोकांनी 1885 मध्ये बाल गंगाधर टिळक, बिपिन चंद्र पाल, लाला लजपत राय यांनी आतंकवादी देशद्रोही हत्यारे काँग्रेस आणि 1925 मध्ये RSS जनसंघ काढून, आणि बघा दादांनो, जेव्हा आम्हाला स्वातंत्र्य मिळालं आहे 26 जानेवारी 1949 पासून, बघा स्वातंत्र्य, समता, बंधुत्व, न्याय आणि बाबासाहेबांनी स्वाभिमानी जगाला एक मताचा अधिकार म्हणजे शिक्षण, रोजगार आणि हेल्थ आणि 4 स्तंभ, कॉर्पोरेट सेक्टर, ज्युडिशनरी, ब्युरोक्रेसी, प्रेस, मीडिया। कोण बसले दादांनो? ब्राह्मण, वैश्य, क्षत्रिय आणि हे जे निजामी महाराष्ट्रातले स्वातंत्र्य मिळवून दिले शिवाजी महाराज, संभाजी महाराज, जिजाऊ, अहिल्याबाई होळकर, तारा राणी, शाहू महाराज, समता आणली राष्ट्रपिता ज्योतिराव फुले, सावित्री फुले, फातिमा शेखने, बंधुत्व निर्माण केलं शाहू महाराजांनी। सांगितलं बहुजनांच्या पोरांनो शाळेत नाही गेलं तर 1 पैसा फाईन। आणि 9 मे 1922 त्यांना पॉयझन देऊन मारण्यात आलं। 6.5 फूटचा राजा एका बुक्की लेड्यानं खाल्लं असतं आणि एक जिनियस माणूस झालेला आहे, ज्याचा जन्म 1838 नाव पेरियार स्वामी 24ला सोडली आणि सांगितलं, बघा महाभारतामध्ये आमच्या बाया फक्त श्रीकृष्णासाठीच पैदा झाल्या 3 वर्षाच्या पोरीपासून। आणि गुवाचं पाणी घेणारे आणि नंगा साधू त्यांनी सीतेला लव आणि कुश तयार केलं आणि पेरियार रामास्वामींनी सीतेला नंगा साधूपासून लव आणि कुश आणि दोघं, म्हणजे आमची बाई ही यांच्या भोगासाठीच। हे यहुदी नाझीचे लोक आलेले आहेत वर्ण व्यवस्थेत तिघांसाठी। चपलेची माळा टाकली आणि चेन्नईमध्ये फिरवलं आणि सांगितलं नागाचं सापाने, नाग सापाने एकच महत्व, कापा यांना। 69% आरक्षण घेतलं आणि 9व्या सूचीमध्ये टाकून। आणि त्यानंतर बघा स्वातंत्र्य मिळाल्यानंतर 51 मध्ये कालेलकराय आणि हे नंगा साधूने विरोध केलं, त्यासाठी बाबासाहेबांनी रिजाईन केलं आणि गांधीजींनी चले जावं म्हटलं, कोण मेलेत दादा? SC ST OBC नेक्स्ट जनरेशनच्या स्वाभिमानासाठी, बघा रेकॉर्ड आहे अजून। आणि त्या गांधीजीला यांनी मारलं कारण यांनी इंग्रजांना सांगितलं होतं आम्हाला बॅरिस्टर पाहिजे। तेव्हा ते म्हटले होते की हिरा आहे, कारण गांधीजींनी नॉमिनेट जवाहरलाल नेहरूला केलं होतं आणि जेव्हा त्यांनी यांना नॉमिनेट केलं त्याचं राग काढण्यासाठी म्हणून यांनी 30 जानेवारी 1948ला
आतंकवादी, देशद्रोही, हत्यारे पार्टीचे बघा. हेगडेवार कुठं होतं? श्यामाप्रसाद मुखर्जी कुठं होता? जिना कुठं होता? नाथुराम गोडसे मेंबर आतंकवादी, त्याचा सुनता केलं होतं दंगल हिंदू म्हणून. त्याचं खून 30 जानेवारी 1948ला केलं. आणि बाबासाहेबाचा एक पोरगा यशवंत 1912चं एका पायाने होतं, त्याला मॅट्रिक सुद्धा पास होऊ दिलं नाही. आणि 52 मध्ये बघा सिम्बॉल ऑफ नॉलेज ही पदवी अमेरिकेने जगातला टॅलेंटेड कॅलिमियन्सने बाबासाहेबाला दिली. आणि बाबासाहेब लोकसभेचे इलेक्शन लढले. नेहरूजींनी काजोलकरला उभं केलं. हा नाजीचा अवलाद नड्डा सांगतो बाबासाहेब 78,000 मतांनी निवडून आले होते आणि त्यांना डिक्लेअर केलं. 14,000 मतांनी पडलं. मग हे जे ईव्हीएम आहे मनुस्मृती सेम. 56ला दीक्षा घेतली 14 ऑक्टोबर 1956ला. आणि 5 डिसेंबरला सेप्शन चाललं होतं. 6 डिसेंबर रात्रीला नेहरूजीची रखेल सविता कबीरनी बाबासाहेबांचे खून करून हत्या केली आहे. हे डॉक्टर विलास खरासने 6 जानेवारीमध्ये प्रूव्ह करून दिलेलं आहे. आणि किती क्रूर लोक आहेत हे बघा. आता एक एक सांगतो. 48ला हा खाकी पॅन्ट, दंडा, काळी टोपी टाकून शंकरराव चव्हाण हा पुसतच राहणार आहे. उमरखेडचं काहीतरी. याची एक पोरगी नागपूरला डॉक्टर भोयरकडे दिली आहे, अशोक चव्हाणची बहीण. आणि यांना हैदराबादून काढलं. बापाने ना पोरांनी आदर्श घोटाळा, भाजीपाल्याचं, संडास साफ करण्याचं फ्लॅट, सगळे एकच. खरं आहे. पूर्ण मराठवाड्याला एकदम जनावरपेक्षा खालच्या स्तराला आणून ठेवलं. कुत्र्या बकऱ्यासारखे लोकांना कापतात. 60ला आतंकवादी, देशद्रोही, हत्यारे, काँग्रेस, RSS, जनसंघ याचं ऑफिस काढलं, आतंकवादी संघटन. 62ला आदिवासी कत्तलखाना. आम्ही मागणी नाही केली होती, कारण काळा सोना ऑफिस सेंटर प्लेस आहे ना नागपूर. आणि आतंकवादी संघटन. बाबासाहेबांनी जेव्हा संविधान केलं तर 52 वर्षापर्यंत यांनी नॅशनल फरक आम्हाला मनुस्मृती पाहिजे. आणि आता मनुस्मृतीची तयारी चालली आहे. 50 पासून मनुस्मृती आहे. कोण बसले आहेत? स्वातंत्र्य मिळायला 5000 वर्ष आणि गुलाम व्हायला 75. म्हणजे किती क्रूर लोक आहेत विचार करा. मी तर हिटलरपेक्षा 200 टाईमनी म्हटलं. खरं ना. कॅल्क्युलेशन, इंजिनिअरिंग, डॉक्टर, सायंटिस्ट आहेत. सांगा 5000 वर्ष लागले स्वाभिमानाने जगा, एक मताधिकार. आणि 75 वर्ष म्हणजे किती झाले? किती पटीनं झाले विचार करा. चला 100 वर्ष झाले स्वातंत्र्याला. म्हणजे 500 टाईम डिक्टेटर हे लोक आहेत, आतंकवादी, देशद्रोही. कोण आहेत हे लोक? ब्राह्मण, वैश्य, क्षत्रिय. आणि शिवाजी, शाहू महाराज, आणि अहिल्याबाई होळकर, जिजाऊ, ज्योतिराव फुले, सावित्रीबाई फुले, शाहू महाराज ना बाबासाहेबांचे देशद्रोही लोक. खरं आहे का खोटं आहे? कोण आहेत हे? आहे बरोबर. प्रत्येक जातीमध्ये SC, ST, OBC. आणि ते निजामी मराठा तर बिलकुल, म्हणजे त्यांनी एवढी त्यांना सवय झालेली आहे की त्यांना असं दुःख वाटून राहिलं की आपल्याच बापाचं काहीतरी जाते, आपण तोंड उघडलं तर. चांगले चांगले संभाजी ब्रिगेडचा खेडेकर, त्याची बायको BJP कडून आमदार. हा कोकाटे डॉक्टर, बनबरे, इंद्रजित, जाधव बालाजी. कोणीच तोंडात आवाज नाही निघत. कारण यांना दुःख खूप आहे ना. कारण एक हिटलरचा अवलादाचं गू खाता खाता यांचे दिवस गेलेत. 52 पासून मेजॉरिटी यांचीच. कारण एकच आहे, काँग्रेसची तेच, RSS तेच, जनसंघ तेच. आणि यांचं ब्लड रिलेशन झालेलं आहे. जेव्हा राजा महाराजा आलेत, बायका केला 10 यांचं ब्लड डिसीज झालं 15व्याच्या अगोदर. नाजीचं खून. त्याच्यानंतर हे आले मोगल. आणि त्यानंतर क्षत्रिय, सगळे राजे क्षत्रियच होते. यांना एवढी अक्कल नाही की महाराणा प्रताप कुणाकडे होता? मुसलमानाचा सरदार होता ना तो. आणि शिवाजी महाराज शूद्र होते म्हणून त्याच्या पायाचा अंगुठा नाही केलं. एवढी अक्कल नाही आहे. संभाजी महाराज महाराजा कोण लोक होते? शाहू महाराज खून करणारे कोण लोक होते? विश्वरत्न बाबासाहेब कोण खून होते? आणि यांनी 62 मध्ये कत्तलखाना काढलं. नेहरूचं मृत्यू 64ला झालं. कोण झाला? गुलजारनंदा हंगामी. लाल बहादूर शास्त्रीला ताशकंदला येऊन मारला, अजूनही पत्ता नाही. परत गुलजारनंदा. 66 मध्ये इंदिरा गांधी. तिने प्रायव्हेट बँकला नॅशनलाइज केलं, किती अंडरटेकिंग काढलं. त्यानंतर बघा आमच्या लोकांनी मागणी केली बाबासाहेब पुतळे 67ला. बघा विश्वरत्नाचा पुतळा.
आरक्षणचे जनक शाहू महाराजांचा पुतळा, राष्ट्रपिता ज्योतिराव फुलेचा पुतळा आणि छत्रपती शिवाजी पुतळा तिथं पार्लमेंटच्या समोर लावलं होतं। यांना माहीत होतं 24 मध्ये 240 काढून फेकून दिलं आणि बाबासाहेब फुमला विकून टाकलं। बघा हे पॅन्थर जोगेंद्र कवाडेसारखे आणि तो बुड्ढा मिलिंद माने बीजेपीचं पाहिजे पैसा आणि चमडी म्हातारे झाले तरी असे देशद्रोही लोक आहेत बाबासाहेबाचे। आणि तो गुचा पाणी प्यायला म्हणतो तो हिंदू भेटले आहे ना, पद भेटून आला मस्तपैकी। कारण हरामाचा पैसा कमवायचा धंदा, ग्रामपंचायत नगर परिषद कॉर्पोरेशन आमदार खासदार पूर्ण पैसा म्हणजे हरामाचा। आता तर त्याने नवीन शोध लावलाय। फडणवीसची बायको म्हणते सगळ्यांना वेश्या व्यवसाय सर्टिफिकेट देऊन टाका आणि तो म्हणतो माझ्या लोखंडाचा आहे 3-3 करारे म्हणजे वेश्या व्यवसाय म्हणजे मनुस्फूर्ती। खरं आहे का खोटं आहे? 3 वर्षाच्या पोरीचा बलात्कार कापतात एकही बाई नाही निघत। हे निजामी मराठे तर इतके झाले आहेत की त्यांना असं वाटून राहिलं की आपल्या बापाचं जर गरीब मराठा गरीब ओबीसीच्या लोकांना वाटतं गरीब लोक म्हणजे जनावरच आहेत, एससीच्या लोकांना वाटतं गरीब लोक आहेत एससीच्या। हे बघा कसे चाटत आहेत जेवढे हिस्ट्रीचे डॉक्टर शिकलेले रोज बघतो मी मजा। आतंकवादी देशद्रोहीचं चाटल्याशिवाय यांना बरं नाही वाटत, कारण पैसा पाहिजे ना, पैसा नाना। आणि एसटी मध्ये पण आहेत चाटणारे 30% लोक प्रत्येक जातीमध्ये। त्यानंतर बघा 71ला बांगलादेश, 73ला दुष्काळ आणि 73ला पेरियार रामास्वामी मेल्यानंतर कोण होय? काँग्रेस आयएसएस जनसंघची आतंकवादी संघटन AIDF आणि BMS स्ट्राईक केलं। हां, कोणाला त्रास झाला का? इमर्जन्सी लावली तर विचारतो मी 90% समाजाला झालं का? आणि 75 मध्ये तिने इमर्जन्सी लावली। राजनारायणने ती चिकमंगळूर निवडून तिला इन्व्हॅलिड केलं सफेद चमडीच्या माणसाने। 76ला कांशीरामजी आणि आमचे राम हेडव आणि बाकीचे आदिवासी जे ठाकूर वगैरे होते त्यांनी इंदिराजीची भेट घेऊन एरिया रिस्ट्रिक्शन हटवलं। आणि 77ला इमर्जन्सी लावली म्हणून हा जयप्रकाश नारायण, समाजवादी मुलायम सिंग यादव, चरण सिंग, चंद्रशेखर, लालू प्रसाद यादव, शरद यादव, रामविलास पासवान, मुलायम सिंग। आणि 77ला मोरारजीचे गव्हर्नमेंट आली, तिथं RSS जनसंघ होतं। त्यांनी मंडल कमिशन स्थापना केली, यांचे डोळे पिवळे झाले। आणि 78ला हे संपले होते आतंकवादी काँग्रेस RSS जनसंघ। बघा पुलतची स्थापना केली, वसंतदादा पाटलाची गव्हर्नमेंट कोण होते? RSS जनसंघ काँग्रेस। हा नितीन गडकरी त्या पुलतमध्ये मिनिस्टर होता। हां, आणि जेव्हापासून हे आलं जिवंत पोरांना जाळलं, कारण प्रेस मीडिया यांच्या बापाची सगळेच तर बसले आहेत। कॉर्पोरेटर सेक्टर ज्युडिशनरी यांच्या हातात, पैसाही यांच्या हातात, त्यानंतर कॉर्पोरेटर सेक्टर यांच्या हातात आणि ब्युरोक्रेसी पोलीस सगळ्याच्या सगळं व्यवस्था यांच्या हातातच आहे। आणि मला सांगा 80 मध्ये किती SC ST OBC गरीब मराठाचे लोक शिकले होते? हे आलेत हरामाचा पैसा कमवून धंदा। काही क्रायटेरिया तर नाहीच आहे। मग त्यांना सांगायचं आदेशानुसार, पक्ष आदेशानुसार, जा रे बाबासाहेबांचे माजून गेलेत, जा रे हे देवाला मानत नाही, जा रे जातीच्या नावाने, जा रे मुसलमानच्या नावाने, जा रे हिंदूच्या नावाने ऑर्डर हे देतात। बरोबर आहे का? हे भुगतात, कारण यांना हरामाचा पैसा पाहिजे ना। ग्रामपंचायतपासून एकदा मेंबर झाला का एका वर्षात 4 व्हीलर। पैसा तर जनतेचा आहे 90%चा। खरं आहे का खोटं आहे? आहे का? हां, शिकले होते का लोक? त्यानंतर TV आलेला आहे आणि 81ला जनगणना झाली। 1,10,00,000, 2च्या ठिकाणी 4 खासदार आणि 13च्या ठिकाणी 25। आणि हरामखोरा वामन मेश्राम यांनी 14 जातीचे आतंकवादी संघटन काढून आतंकवादी देशद्रोही काँग्रेस RSS जनसंघची दलाली करत आहे। म्हणून म्हटलं होतं खापर्डे साहेबांनी समाज के पढ़े लिखे लोग वेश्या व्यवसाय कर रहे। खरं आहे का खोटं आहे? आणि पूर्ण आदिवासीचं भारतातलं याचं सत्यानाश केलं। दाखव म्हणा कुठं 7% आहे। कुत्र्या बकऱ्यासारखे आदिवासी लोकांना मारत आहेत आणि म्हणतो एप्रिलमध्ये मी जाईल, पण तोंडातनं आवाज नाही करत। एवढं फ्रॉड इलेक्शन झालं आहे तर कसं काढाल? इकडून भागवत लात माराल आणि तिकडं तो निजामाचा हिटलर लात माराल। शरद पवार माल खाल्लाय ना, माल 48 वर्ष झालं संभाजी ब्रिगेडसोबत बसतात ना गांडीला गांडी लावून। आणि ते बघा संभाजी ब्रिगेडचे एवढे लुच्चाड लोक नाही पाहिले मी। आणि म्हणतात जय शिवाजी जय। तुम्हाला काय अधिकार आहे? जिजाऊ न्यायासाठी लढली का? नामदेवराव जाधव विचारतो मी, माझे 66 वर्षाचं वय आहे। किती पापी लोक आहात तुम्ही?
आणि म्हणतात त्यांच्या औलादी हो. अरे शरम आहे तुमच्या याच्यावर. अजूनही तोंडातनं आवाज नाही काढत आहे. लोक कुत्र्या बकऱ्यासारखे मत आहे. आम्ही का मरायला तयार झालो का या महाराष्ट्रात? 5000 वर्षांतर एक मताचा अधिकार स्वाभिमानाने शिक्षण रोजगार ह्याचा दिला, तो सुद्धा संपवला. आणि तुम्ही लोक मजा मारताय, त्याची गांड छाटता राजकारण्या लोकांची. हरामखोरानो, अजूनही तोंडातला आवाज नाही निघत आहे. आणि तुम्ही म्हणता आम्ही डॉक्टरेट केली. हिस्ट्रीमध्ये कशाची डॉक्टरेट केली आहे? हाय, तुम्हाला छंद लागलाय त्याचं? दिसत नाही का डोळ्यामध्ये? काय दशा झाली आहे आज? 3 वर्षाच्या पुरुषा बलादेव कापूर कारखाना, एखादी बाई निघाली का? दाखवतात सिरियलमध्ये 50 वर्षाचा माणूस, 25 वर्षाच्या पोरगी, 2-2 पोरं. हा, 50 वर्षाच्या बाई, 25. आणि हे हरामखोर सुप्रीम कोर्टने त्याला मान्यता दिली आहे. म्हणजे मनुस्मृती, म्हणजे आपल्या देशाचा विकास होणार आहे का? हे एवढे लोक 5000 वेळा संतबले ते काय म्हणजे त्यांची आहुती का अशी दिली का? आणि तुम्ही शहाणे निघाले का? भाड खाणारे लोक स्वार्थासाठी नुसती. आणि बसल्यात गिधाडं 288 तिथं. आणि कुत्र्या बकऱ्यासारख्या माणसाला मारतायत. आणि त्या बाळासाहेबांनी रोखले, गु खाल्लं बाळासाहेबाच्या स्वतःच्या पोटला निवडून आणायला. आणि एवढी दंगल थांबवली आणि जबरदस्तीने तिथे दंगल केलेली आहे. दिखते का एखाद्याच्या तोंडातून? 5-5चे खासदार, हा, काँग्रेस बीजेपी इकडून तिकडून. काढा ना लिस्ट कोण लोक आहेत तर. ओबीसीचे दलाल भडवे लोक, मराठ्याचे दलाल भडवे लोक, हा, एससी मध्ये पण आहेत, एसटी मध्ये पण आहेत दलाल भडवे लोक, हरामाचे 30%. सोडून द्या यांना आता. आणि त्यानंतर 84 मध्ये इंदिरा गांधीचा खून केलं. कोण होता हा? नाजी चावला, आर.के. धवन. आणि देशद्रोही कोण? खलिस्तानी. हा, कत्तल घडून आणली. आतंकवादी काँग्रेस जनसंघाचे जे पाडरपेशी लोक आहेत त्यांनी मिळून. आणि राम मंदिरसाठी मुसलमान. इंदिराजींनी म्हटलं होतं ही देश के उन्नती के लिए मेरा खून काय खून. तिला माहित होतं तिचा खून होणार आहे म्हणून. करोड लोकांची कत्ल केली. 84 मध्ये राजीव गांधी राजघराण्यातला कधी दुःख पाहिलं होतं का त्यांनी? पायलट होऊन प्राईम मिनिस्टर झाला. आणि 85 मध्ये आतंकवादी हा नाजीचा औलाद, अटल बिहारी वाजपेयी, मनोहर सिंघवी नाजीचा औलाद आणि प्रकाश काळ नाजीचा औलादने ईव्हीएमचा प्रस्ताव पास केला आणि कॉम्प्युटर आणलं. हे आतंकवादी AIDF आणि BMSने स्ट्राईक केलं म्हणजे बेरोजगारी वाढते. आणि 89 मध्ये कॉम्प्युटर आणलं दादा. 89 मध्ये त्याचं टर्म संपलं म्हणे 1 रुपया टॅक्स, त्याच्यातले हे 10 पैसे खर्च 90 पैसे खातात. मी परत निवडून आलो तो 85 खर्च करेल आणि 15 खाऊ देईल. कारण कांशीरामची चळवळ होती. तिलक तलवार तराजू मारो सालों को जूते 4, 85 भाग हमारा आहे. आणि त्यानंतर VP सिंगची गव्हर्नमेंट आली, त्याच्यामध्ये BJP RSS होती. त्यांनी मंडल कमिशनसाठी आपलं गव्हर्नमेंट हे दिलं, बाबासाहेबांना भारतरत्न दिलं आणि मंडल कमिशन लागू केलं. आणि हा हरामखोर कपिल सिब्बल. त्याच काळामध्ये अर्जुन सिंगने फुलन देवीला मुलायम सिंग यादवांनी आणलं. बघा त्यांची मयत उचलली. हा होता मुलायम सिंग यादव. आणि याच्या पोरग बघा गुचं पाणी पिऊन आला तिथं. आणि घरामध्ये सगळं ब्राह्मण वैश्य क्षत्रियचं राज. 2 आमदाराच्या याला अपोजिशन लीडर. इतके हे बेईमान लोक आहेत. म्हणून म्हणतो इंडिया अलायन्स आणि NDA अलायन्स बायकॉट करा, बायकॉट करा. हे आतंकवादी देशद्रोही हत्यारे लोकांनी बनवलेली संघटना आहे. नाजी युरेशियात आलेले, हिटलरपेक्षा 200 नाही 500 पटीने. परत तुम्ही 75 वर्षात तिथंच. 5000 वर्ष लागले स्वाभिमानी जगाला एक मताचा अधिकार. आणि आता EVMच्या तो सुद्धा पॅक करून म्हणजे 500 पटीने हे आतंकवादी देशद्रोही आहे. 100 वर्ष झाले ते स्वातंत्र्य. खरं आहे का खोटं आहे? त्यानंतर 91 मध्ये संपलेले होते RSS जनसंघ आणि काँग्रेस. BJP 80ला BJP दिवा गेला आणि फूल आलेला आहे. यांनी बघा पेरियारला बदनाम तमिलच्या नावाने राजीव गांधीची बॉम्बस्फोटने उडवलं. मेला का एखादी जण? आणि 91 मध्ये हा नाजीचा औलाद नरसिंगरावने गेट करार करून शेती विकल्या, गहाण ठेवलं आणि सगळे प्रायव्हेटायझेशनला सुरुवात केली. 92ला क्रिमिनल लावलं. कोणाची गव्हर्नमेंट होती? काय रे ओबीसी लोकांना विचारतो, काय रे गरीब मराठ्यांना? जरांगे पाटील उघडले का डोळे? का का 2 हिटलर आहेत ना, 2 दिसत नाही का डोळ्यात? पट्टी आहे का अजूनही? हा, अरे कोण होय अजितदादा पवार? नवीन नापास. हा, आणि तो पेक्कड कोण होय? कोण होय शिवसेना? 11 मध्ये 91 मध्ये सगळे बॉम्बस्फोट कोण होय? आणि बहुमत नसताना शिवसेना जेलमध्ये टाकून ठेवलं.
नंतर देवगौडा, इंद्रकुमार गुजराल आणि 99 मध्ये नाजीचा औलाद झाला. दादांनो, जे देशासाठी खून देतात बलिदान, त्यांचं पेन्शन बंद केलं सेंट्रल गव्हर्नमेंटचं. आणि त्यावेळेस मोबाईल आलं. 4 मध्ये फ्रॉड, 9 मध्ये फ्रॉड, 13 मध्ये बघा हा आतंकवादी पाकिस्तानचा अडवाणी हा केस टाकली होती. त्यानंतर तो नाजीचा औलाद सुब्रमण्यम स्वामी, दुसरा नाजीचा औलाद हा नरसिंहरावचा पोरग, पुस्तकसुद्धा लिहिलं आहे. आणि हा वामन मेश्राम, ज्याच्या आईजवळ ब्रह्मा झोपलेला होता. त्याने 40 वर्ष संसदेत करून पूर्ण भारतातलं आदिवासीचं आयुष्य बर्बाद केलं आणि नुसतं दलाली केली RSSची, आतंकवादी काँग्रेस, RSS जनसंघची. आता नाकाने सांगतो मी 9 एप्रिलला काय करणार आहेस. 9 एप्रिलला तो बोलतोच का तोंडातनं? हां, काही एवढं फ्रॉड इलेक्शन झालेलं आहे, एवढे लोकांना मारताय, त्याच्या जाऊन 1 लाख रुपये देऊन टाकले. हां, झालं का? बोल ना तोंडाने. का मुका आहेस का मुका? मी बोलतो ते बोल ना. का भीती वाटते का? करोडो लोकांचं आयुष्य बर्बाद केलंच ना आदिवासींचं. त्यांच्या गांडीला गांडी लावून बसून ते दलाल भडवे लोक, पैशाचे भूत, शरद पवारची टट्टी खाणार आहे. तूच शरद पवारची टट्टी खाणार आहे. चाटल्याशिवाय करमत नाही तुम्हाला. आणि हे जेवढे काही दलाल आहेत, आतंकवादी काँग्रेस, RSSची टट्टी खाल्ल्याशिवाय, संघाची, त्यांना गू खाल्ल्याशिवाय बरंच नाही वाटत. SC STचे लोक आणि OBCचे लोक आणि मराठ्याचे लोक आणि मायनॉरिटीमध्ये पण आहे, मुसलमानामध्ये दलाल, नाजीच्या औलाद 2-4%. होय का? आतंकवादी लोकांनी बनवले आतंकवादी काँग्रेस 50 पासून कोण बसले आहेत? हां, आणि कोण आले? सुप्रीम कोर्टने म्हटलं इट इज नॉट फेअर. बरोबर आहे. ऑक्टोबर 13ला कोण आले? 14ला कोण होते? इंडिया गेली, NDA आली. पेगासस झालं. हां, विठ्ठलराव विखे पाटील आणि त्याच्या पोरग रातोरात टोपी, स्टेट मिनिस्टर्स, शिवसेना BJPच्या याच्यात. आणि 11 मध्ये 91 मध्ये बॉम्बस्फोट श्रीकृष्ण ॲक्टची केली का? कोणाची गव्हर्नमेंट होती? का बोलता नाहीत का वामन मेश्राम? अरे लई विद्वान आहेस ना तू. हे दिसले ना का डोळ्यात? म्हणून खापर्डेने म्हटलं होतं की समाजामध्ये वेश्या व्यवसाय करणारे पडे लिखी लोक आहेत. आणि हे बघा खरं आहे का खोटं आहे? तर बोल ना, बोल. त्यानंतर गोपीनाथ मुंडेला मारलं. ते कांड, गुजरातचं कांड लपवण्यासाठी. हां, त्यांनी OBC जनगणनेसाठी केलं होतं. आणि त्याला EVM घोटाळा माहीत होता. आणि 91 मध्ये बॉम्बकांड, 11 मध्ये त्यांनी काढलं हेमंत करकरेंनी. त्या मुश्रीफ साहेबाकडे रेकॉर्ड आहे. कोणाची गव्हर्नमेंट होती? हां, अरे कोणाची गव्हर्नमेंट होती? श्रीकृष्ण आहे. का नाही इन्क्वायरी केली? कसं करणार आहे? एकच आहे ना सगळे. कारण हे 15 मध्ये नेट आलं म्हणून आम्हाला सगळं कळत आहे. ते विचार केलं म्हणून. नाही तर आजी तर तुम्ही गुलाम आहे. सांगतो ना, सांगा ना. आता तरी मानता का? सुनीता विल्यम आली ना अंतराळातून 9 महिन्यानंतर, की जगामध्ये प्रत्येकाचा जन्म स्त्रीच्या पोटातूनच झाला आहे ना. तिला जेव्हा गर्भ राहते तेव्हा ती म्हणते की माझा पोरग सदृष्ट झाला पाहिजे, तंदुरुस्त झाला पाहिजे. 9 महिने 9.5 महिने डिलिव्हरी होते. तिचं दुसरं जन्म असते. एवढी ती दुःख सहन करते बिचारी. कितीतरी स्त्रिया मरून जातात. आणि कितीतरी थेंबापासून, रक्तापासून एक दूध बनते, पाजते. तेव्हा ती म्हणते का माझा पोरग बलात्कारी झाला पाहिजे, माझा पोरग भ्रष्टाचारी झाला पाहिजे, माझा पोरग गुंडा झाला पाहिजे, हां, माझा पोरग खुनी झाला पाहिजे. काय म्हणते? स्वाभिमानी. अरे स्वाभिमानासाठी 5000 वर्ष लागले ना. संतांनी आहुती दिली, राजा महाराजांनी आहुती दिली, शिवाजी महाराज न्यायासाठी लढले, संभाजी महाराज न्यायासाठी लढले. हां, जिजाऊ लढली, शूद्र असून सुद्धा तलवार काढली न्यायासाठी. अहिल्याबाई होळकर न्यायासाठी. हां, तारा राणी न्यायासाठी. हां, शाहू महाराज न्यायासाठी. ज्योतिराव फुले, सावित्री फुले समता आणण्यासाठी शिक्षण दिलं, दगड शेती फेकून मारून. शाहू महाराजांनी बंधुत्व निर्माण केलं आरक्षण देऊन. हां, त्याला सुद्धा मारून टाकलं. हां, आणि त्याच्यानंतर बाबासाहेबांनी सुद्धा पाण्यासाठी, मंदिरसाठी, सगळ्यासाठी. आणि स्वाभिमान एक मध्ये तो सुद्धा तुम्ही हे करून टाकला. हां, आणि 14 मध्ये पेगासस आणलं ना. बघा ना किती कांड केले. 114 गोंडगोवायरला मारलं. 96 मध्ये 11 लोक घाट सोडून दिलं. हां, खैलराजी कांड 2006चं आदर्श गाव देतात त्याला बक्षीस. कोण होते हे लोक सगळे? हां, जज डोळ्याला मारलं, हेमंत करकरेला मारलं, दाभोलकरला मारलं, पानसरेला, कलबुर्गी, ते आमची बहीण बेंगलोरला गोळे. कोण लोक आहेत हे? कोणाच्या काळातल्या गोष्टी आहेत ह्या? हां, आणि 1 जानेवारी 2018ला तो कांड केला भीमा कोरेगावचा. तो आंब्यानी पैदा करणारा भिडे मास्तर. हां,
तो एक आमदार मिलिंद एकबोटे आणि हा हिटलर आणि हा दुसरा हिटलर, आतंकवादी देशद्रोही हत्यारे काँग्रेस आय जनसंघचे आहेत का 2 हिटलर? आनंदराव तेलटुंबे सारखा 4 वर्ष ठेवलं. तो एक बिचारा व्हीलचेअरवर इंग्लिशचा टीचर होता, त्याला मारून टाकलं, मरून गेला बिचारा. ती बाई होती एक, अमेरिकामध्ये फ्रॉड आहे. आणि 19 मध्ये म्हटलं सुप्रीम कोर्ट की प्रत्येक विधानसभामध्ये 5 पर्ची व्हीव्हीपॅट कंट्रोल युनिटचे हे करायची. केली का रे दादांना? 383 ठिकाणी फ्रॉड. सांगा ना पोलीस कमिशनर आणि तुम्ही SDO, तुमची जबाबदारी आहे. अरे तुम्ही संविधानाने बसले, संविधानाची शपथ घेता, तर तुम्ही असं समजता. आता आम्ही बघून राहिलो महाराष्ट्रात की हे पोलीसवाल्यापासून जेवढे काही साहेब आहेत हे कष्ट करतात आणि आम्ही याच्या खातो. काय गुंडेशाही चाललेली आहे. एक व्हिडिओ बघतो मी आता. आज त्या बिचारा पत्रकारचा व्हिडिओ आलेला आहे, टाकलाय मी. अरे किती गुंडेशाही. कालचा एक सोनवणे पोलीसवाला, अरे बाप रे, जास्त नाही बोलायचं. अच्छा. अरे काय चाललंय काय? अरे चाललंय काय हे? काढा रे 500 रुपये, हे नाही ते नाही. अरे काय चाललंय रस्त्यावर सुद्धा. किती गुंडेशाही. आणि बँकेमध्ये लागलेलं आहे. तुम्ही आवाज काढला तर एवढे हे लावलं हे. अरे काय चाललंय? कधी पाहिलं होतं का? 5000 वर्षानंतर एक मताचा अगेदा स्वाभिमान. हा का स्वाभिमान होय का रे? अरे किती गुंडेशाही. जिथं दंगा होत नाही तिथे दंगा केला त्या नागपूरला. आणि किती नाकानी हे प्रेस मीडिया हरामखोर, बेईमान, लुच्चाड, लोकमतवाला, TV 9 वाला, ABP वाला, मट्टावाला. एकाची हिंमत होत नाही. मी पुण्यामध्ये बसला होतं. हा मौर्यवंशी नागवंशी आहे ना, बिरसा मुंडाचं रक्त. कॉमेंट्सला डिलीट करतात, एवढे घाबरतात. शेरणीचं दूध प्यायला शेरणीचं. आणि सुप्रीम कोर्टला म्हणतो चॅलेंज. घेऊन जा मला. आणि जगाला सांगतो हे मानवतासाठी लढणार आहे. सूर्यवंशी नागवंशी हा बिरसा मुंडाचं रक्त 5000 वर्षांतर पैदा झालो आहे. करा किती कानून करतात बघतो मी. पण आम्ही तर निघालो EVM वाले, मर मिटायला निघालेलो आहे आम्ही. 373 ठिकाणी फ्रॉड आणि 20 लाख मशीन आहे, 19 लाख काही त्याचं नाही. आणि त्याच्यानंतर बघा 23 मध्ये 2 पोरांना यांनी पाठवलं BJPच्या याच्याने. कायदा केलाय. जो बोलेल त्याला 9 महिने जेल गव्हर्नमेंटचा फायनान्शियली. आणि पोलीसवाला पाया द्या, मारा करा जुलै 24 पासून. म्हणजे माणसाला काही किंमत नाही. जनावरसारखे मारतायत माणसाला. 24 मध्ये जानेवारीमध्ये ओथ घेतली भूषण गवई साहेबांनी. आणि बघा दादांनो, त्यांनी सांगितलं प्रत्येकाला व्हीव्हीपॅटची पर्ची द्या. हा खन्ना प्रेझेंट चीफ जस्टिस आणि तो दत्ता यांनी बोलवलं 18 एप्रिलला. तो म्हणतो की ATMची पर्ची असेल हिंग निघून जाते. काय रे तुम्हाला विश्वास नाही का? आणि 19 लाख मशीनचं नाव नाही. आणि 18ला म्हणतो प्रत्येक कॅन्डिडेटने उभं राहायचं ज्यावेळेस सिम्बॉल लोडिंग करताना. आणि सेकंड आणि थर्ड वाल्यांनी रिकाउंटिंग करायची. 24 झाली, नोटिफिकेशन काही नाही. व्होटिंग लिस्टपासून तर याच्यापासून 75 वर्षामध्ये प्रत्येकाला हार्ड कॉपी म्हणून आम्ही चेक करतो माझं नाव आहे की नाही. आणि नसलं नाव तर ॲड करतो तो आणि मेलेल्या लोकांचं नाव डिलीट करतो. पहिला फ्रॉड. दुसरा फ्रॉड आयडेंटिफिकेशन कंट्रोल युनिट दिलं का नंबर आयडेंटिफिकेशन. दुसरा फ्रॉड. तिसरा किती लोकांनी व्होटिंग केलं दिवसभरात ते सांगितलं का. तिसरा फ्रॉड. त्याला सिलिंग करायचं केलं का. चौथा फ्रॉड. आणि जेव्हा काउंटिंग केली सांगा इलेक्शन कमिशनर केलं का 5%. कोण खोटा बोलतंय. अरे कोणीतरी खोटा बोलत असेल ना. अरे काय हे तुम्ही संविधानाने बसले शपथ घेता. काही शरम बिरम वाटत नाही का. पूर्ण आतंकवाद तयार करून या देशाला अग्निवीर काढून त्यांनी पेन्शन बंद केलं. आणि प्रायव्हेट तुम्ही हे केलेलं आहे 100 आतंकवादी संघटन तुमच्या. आणि त्यानंतर बघा एज्युकेशन खतम, नोकरी खतम. आणि 85 करोड 5 किलोनी. शेतीवाले 800 लोक मेले त्यांचा देशद्रोही. कोरोनामध्ये करोड लोकांच्या कत्ल केला इलेक्ट्रॉल खाऊन. आणि तो म्हणतो तडीपार बांगलादेश याच्यातून त्याच्यातून. 45 मध्ये तुम्ही 19 मध्ये 45 पोरांचे कत्ल केले निवडून यायला. त्या देवेंद्रला सोडून दिलं. आणि बघा कॉम्बिंग करून त्या कुत्र्या बकऱ्यासारखे कापतायत बीडमध्ये ना परभणीमध्ये डोळे काढून हे काढून. आणि त्याच्यानंतर बघा आतंकवादी कोण. मुसलमान. देशद्रोही शेतीवाला. त्याच्यानंतर कोण. आम्ही नक्षलवादी.
या महाराष्ट्रामध्ये संतान झाले 40 वर्षापासून 33 जाती अन्याय, त्याच्यामुळे किती पापी लोक आहेत हे. आणि हे बसले आहेत संभाजी ब्रिगेडचे गेंडे लोक, गिधाड लोक, गूक चाटण्याची यांना सवय झाली आहे. फक्त पैसा 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 पैसा, राजकारण पैसा, हरामाचा पैसा. 90% लोक बिचारे आज अशी परिस्थिती झालेली आहे. आणि बघा तुम्हाला मानसिक गुलाम, तुमच्या घरी पोरगं झालं तर 90% राक्षसगण. पोरगं झालं ए ठेवा, पोरगी झालं बी ठेवा. हां, सकाळी उठले, काल नेदे आणलं, आजच्या दिवस आहे, हे खा, हे कपडे घाला आणि माल आणून द्या. विद्येची देवता कोण? सरस्वती. आणि चोर तो राधाकृष्णन, डिग्री चोर, ज्याला कोर्टाने पनिशमेंट केलं, त्याच्या नावाने शिक्षक दिन. हां, व्यभिचारी संभाजी महाराज. हां, बोला ना रे संभाजी महाराजचं नाव घेणारानं. हां, मारा त्या हेगडेवारला लाता. व्यभिचारी म्हटलं आहे ना, हेगी नाही दिसत का? मारा नारा लावता, जय शिवाजी, जय भवानी, संभाजी महाराज. का खोटा इतिहास आहे का? बंच ऑफ थॉटमध्ये काढा ना, कुठं होता हेगडेवार? हां, आणि आता लावा गुढी, करा ना, आता कराल ना, मस्त दंडा आणून त्याला गाठी, खुशी मनवा ना. आता गडवा टाकून आहे का भारतामध्ये कुठं? आणि तुकाराम महाराज पुष्पक विमानाने गेले, तुम्ही जा ना. हां, आणि आता गुढी पाडवा, नवीन वर्ष, आणि कोण घेते पर्सनल इंटरव्ह्यू? ब्युरोक्रॅट्स. मेल्यानंतर स्वर्गात जायचं शांतता. आणा माल. जगामध्ये काळा पांढरा भेदभाव झाला, जाती जनावरचे असतात. अमेरिकेमध्ये बघा 200 वर्षाअगोदर निग्रोंना संकल्पने बांधून 15% आहेत, 2दा प्रेसिडेंट केलं. साऊथ आफ्रिकेमध्ये बघा 65 वर्षानंतर त्यांना स्वातंत्र्य संविधानाने. आणि माणसाला जगाला 3 वस्तू, अन्न, वस्त्र, निवारा. बघा देशद्रोही. पंजाब आणि हरियाणा एकटा, गहू महाराष्ट्राला, पूर्ण भारताला. तांदूळ दिल्ली आणि हैदराबाद. तेल गुजरात, शेंगदाणा इकडे सोयाबीन. काय आहे मग? समुद्रात फेकतात. आणि 32 डिग्री 4 PhDनी बाबासाहेब स्वामींना एकमतचा अधिकार दिला. जग चाललं आहे, कितीदा सांगू मी. तो EVM मध्ये पॅक. काय राहिलं आहे आता सांगा, खरं आहे का खोटं आहे? आणि कायदे केले आहेत. द्विपक्षीय प्रणाली, इंडिया गेलं तर इंडिया येईल. हां, त्याच्यानंतर कॉमन सिव्हिल रूल, तुम्ही आम्ही सारखेच, ते जज आणि आम्ही सारखेच आहोत. हां, त्यानंतर EWS इलिगल रिझर्वेशन. कोणी आणलं हे? मायावतीचं पाप. पुष्पशृंगाचं डोकं होतं ना ते. कोण आहे ते? 50 अगोदर तुम्ही, 60 लाख क्रिमिनल, जनगणनाच नाही केली, 67 मराठे, आणि हे EWS 110 लोक चालवत आहेत. त्या बिडलाची पोरगी ॲटोमॅटिक 114 लोक. दिसते का डोळ्यात? आणि नंगा साधू आता बनवणार आहे. उघडणारे डोळे बाबासाहेबाचे लोक, SC ST गरीब OBCचे म्हणतात. आणि तो गू खात होता सावित्र्या दिवशी फुल्याचा औलाद. आणि बिचारे ते अग्रवालची बायको, पोरांनी 2 पोरांना मारलं, 3 टप्परवाला, त्याच्या बायकोचं खून. हां, एखादी निघाले का 3 टप्परचे कुठून पैसे? आता मेले का रे सगळे? IT और हे ते. हां, आणि त्या धगेकरला तू पकडला ट्रकचं त्यालाच, आणि बाकी नाही दिसत का मग तुम्हाला? हां, आणि त्यानंतर 1 नेशन 1 इलेक्शन झटक्यात, आणि EVM न व्होटिंग, तेच निवडून येणार आहेत. काय राहिलं आहे? म्हणून बाबासाहेबांनी म्हटलं होतं, मला शिकलेल्या लोकांनी धोका दिला. बरोबर आहे. आणि काय म्हटलं होते? अन्याय करणाऱ्यापेक्षा अन्याय सहन करणारा पापी आहे. 100 दिवस भेड बकरा जिंकून सिंहासारखं जगा. गुलामाला गुलामीची जाणीव करून द्या. व्यक्तिपूजेने माणूस गुलाम बनतो. बघा, मयतीमधले कपडे घातलेत कांशीरामजींनी, आणि त्यांनी चमचायुग काढलं आहे. बघा हे चमचे DK खापर्डेने म्हटलं होतं. तोही त्यांच्यासोबतच काम करत होते. हे R&D मध्ये होते, आणि DK खापर्डे CQME मध्ये होता. त्याची सासूरवाडी उमरेटची आहे, धनवजी पटवारीची पोरगी. निघालं ना, खरंच आहे ना हे बॉम्बसेफ. त्याच्यासारख्या किती संस्था आहेत. बॉम्बसेफ काय, संभाजी ब्रिगेड काय, बाबासाहेब, छोटे छोटे पक्ष भाळ खायला सगळेचे सगळे. आणि त्याच्यानंतर गुलामाला गुलामीची जाणीव करून द्या. मी माझं कर्तव्य करून राहिलो. मी पण कांशीरामच्या ऑफिसमध्ये रिटायर झालो आहे. मी सांगायचं काम करतो, सत्य काय असतं ते का तुम्ही ओळखा. आणि हे प्रत्येक जातीमध्ये 30% आहेत. त्यानंतर बाबासाहेबांनी म्हटलं होतं, आर्य, विदेशी, यहुदी, नाझी, निजामी, मराठा, जे हिटलरपेक्षा 200 टाइम्स डिक्टेटर, आतंकवादी, देशद्रोही, हत्यारे लोक, ज्यांनी बाल गंगाधर टिळक, लाला लजपतराय, बिपिनचंद्र पाल यांनी आतंकवादी, देशद्रोही, हत्यारे, काँग्रेस आयएसएस जनसंघ बनवून कॉर्पोरेट सेक्टर, ज्युडिशनरी, ब्युरोक्रेसी, प्रेस मीडिया इलिगली कॅप्चर करून आज 75 वर्षापासून मनुस्मृतीप्रमाणे रूल करून
परत आम्हाला बेसिक अधिकार एज्युकेशन हेल्थ आणि सगळं संपवून आणि 3 वर्षाच्या अन्याय त्याच्याकडून 3 वर्षाच्या पोरींवर ते महिलांवर फक्त हत्या बलात्कार करून 10,000 वर्षासाठी याने गुलाम केलेला आहे दादा. आणि या देशाला आतंकवाद बनवून त्यांचं प्लॅनिंग आहे जगावर हे करू. त्यानंतर बाबासाहेबांनी म्हटलं होतं संविधान कितीही खराब असू द्या, जर या देशातले मूल निवासी बहुजन लोकांच्या हातात आणि ते जर आपला बहुजनांचा विचार करतील, त्यांच्या प्रगतीचं संविधान किती खराब असू द्या त्यांना न्याय मिळेल. त्यासाठी मी एक शेर तयार केला, त्याचं नाव आहे चंद्रशेखर आझाद. 1 वर्ष ट्रेनिंग देऊन तेव्हा तुम्ही 30% हे प्रत्येक जातीमध्ये आहेत, 90% त्यांना बायकॉट करा. ही आतंकवादी संघटना इंडिया अलायन्स आणि इंडिया अलायन्स सगळे काढून कायदे सगळे केले आहेत. 85 करोडचं व्होटिंगचे अधिकार घेऊन शेती लुटून आदिवासींना हे करून प्रॉपर्ट्या लुटणार आहेत. आदिवासी लोकांना आणि SC लोकांना वाटते ना आमच्या प्रॉपर्ट्या सगळ्या लुटणार आहेत तुमच्या प्रॉपर्ट्या, तुम्ही काही करू शकणार नाही. व्होटिंगचे अधिकार म्हणून 70% लोकांना आता वेळ आलेली आहे. हे जी इंडिया अलायन्स इंडिया जे पण लोक त्याचे नाव घेतात, शपथ खा आपल्या पोरांची की ह्या आतंकवादी देशद्रोही आर्य विदेशी 5,000 पासून आम्हाला त्यांना आम्ही मतदान करणार नाही. आणि जो कोणी त्यांना मतदान मागेल त्याला झोडपून काढा. आणि माझे 13 करोड पोरांना तुम्हाला अधिकार दिला आहे संविधानामध्ये. माझं एज्युकेशन कुठं गेलं, माझी नोकरी कुठं गेली, माझं स्वाभिमान कुठं गेलं विचारा. आणि ग्रामपंचायत नगरपालिका सुरुवात करा. या कुत्र्यांना आता दंगा यांनी जाणून बुजून केलेलं आहे, हे काही करू शकत नाही. आणि आता कायदा आणणार आहेत बघा. पोलीसवाला समजते की त्याच्या बापाच्या घरचं आम्ही खातो, इतकी गुंडेशाही. कमिशनर समजते त्याच्या बापाच्या घरचं आम्ही खातो. पोलीसवाला कमिशनरपेक्षा पोलीसवाले इन्स्पेक्टर जास्त. एक ते नमुने येत आहे आता सोशल मीडियावर सांगा. आणि हे गिधाडच्या उला 280 3 वर्षाच्या पुरुषात बलात्कार कापत आहे. कोणाच्या तोंडात पाणी नाहीत, ना बामणाची बायको निघत ना याची निघत. आणि ती फडणवीसची बायको म्हणते वेश्या व्यवसाय देऊन टाका सर्टिफिकेट. आणि तो दारुड्या म्हणतो 1500 रुपयामध्ये. हां. आणि 6 पार्ट्या. 9वी नापास अजित पवार, 9वी पास अजित पवार, तो पेक्कड 11वी. हां. कोण आहे काँग्रेस, कोण आहे RSS, कोण आहे शिवसेना. हां. अरे कोण आहे श्रीकृष्ण आयोग बॉम्बे कांड करने वाले. आणि संघ कोण आहे. म्हणजे सगळं तुमचं संपलेलं आहे. आणि त्यांनी ठरवून टाकलं आहे तुम्हाला गुलाम. आणि आता कायदे आणणार आहेत आमच्यासारखं लोकांना. अरे फाशी द्या ना, तुम्हाला कोण भेटे. आमचे अनपढ लोक होते, पायात चपला नाही होत्या, गांधीच्या एक शब्दावर आहुती दिली आहे. आम्ही तर चॅलेंज करतो सुप्रीम कोर्टला, मला बोलवा. आणि कमिशनरला म्हणतो महाराष्ट्रात जेवढे आहेत तेवढे पोलीस कमिशनर SDO. अरे काहीतरी तुमच्यामध्ये आहे का. अरे आहे का काहीतरी माणुसकी आहे का. पूर्ण विकून काढली आहे तुम्ही लोकांनी. डोळ्यात दिसत नाही का. अरे 90% लोक टॅक्स भरतात तेव्हाच्या बाकी पोरांचं पेमेंट होते का. अरे काही लिमिट आहे डिक्टेटरशिपला. आणि जग सहन करेल का. पूर्ण जगावर तुम्हाला आतंकवाद पैदा करून त्याच्यावर राज्य करायचं आहे का शक्य. तेव्हा जगातील लोकांनो, म्हणून मी सांगतो वर्ल्ड ह्युमन राईट कमिशन भागीदारी मोर्चाच्या लोकांनो, युनायटेड नेशन वर्ल्ड युनायटेड नेशन, कारण त्यांनी आम्हाला पैसा दिला होता खरबो रुपये. यांनी साक्षर नावाने खोट्या सह्या घेऊन त्यांना रिपोर्ट सबमिट केलेला आहे 75-80 दशकमध्ये. आणि वर्ल्ड इंटरनॅशनल ह्युमॅनिटी कोर्टमध्ये माझे मोठे बंधू ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर केस पुटअप करा. 3 केस पुटअप करा. चव्हाणची, सूर्यवंशी आणि तो एक धनगर सळ्या टाकल्या त्याच्यात. आणि अशा पद्धतीने इवन नागपूरचं पण करा. हे सापडतील कुणाकडे तरी रेकॉर्डिंग मिळणार आज नाही उद्या. कुठंच काही नाही झालं त्यांना ते मिळालं. आणि मी सांगू इच्छितो नागपूरच्या लोकांना, दादांनो हुशार व्हा. तुम्ही गुलाम झालेले आहेत, गुलाम. अजूनही वेळ गेलेला नाही. किती तुमच्याकडे प्रॉपर्टी असं काय असं काही उपयोग नाही आहे. ज्यांनी चंग बांधलेला आहे. पण आम्ही पण निघालो आहोत EVM वाले. आम्हाला मरायची भीती नाही आहे. आणि अशा पद्धतीने माझं स्लोगन आहे का शेवटी, मरेंगे मिटेंगे बुद्ध गया लेने के लिए और EVM से फ्रॉड वोटिंग के लिए जन आंदोलन करके अपनी बेटी, अपनी बहू, अपनी माँ, अपने बेटे के स्वाभिमान के लिए हम बुद्ध और बाबा साहब के विचार से चलने वाले के
लेकिन वक्त आने के ऊपर भीमा कोरेगांव करने के लिए बलिदान करेंगे। आज़ादी की तीसरी लड़ाई। जय शिवराय, जय भीम, जय संविधान, जय बिरसा मुंडा। और फिर से मेरे महान गुरु डॉक्टर मामा देशमुख बापू, उनकी आत्मा को शांति मिले। मैं सभी संविधानवादी लोगों की तरफ से उनको श्रद्धांजलि अर्पित करता हूँ और उनकी फैमिली को जल्द से जल्द हिम्मत मिले। आज के लिए इतना ही। जय शिवराय।